आता बातमी येते जालन्यामधून. जालन्यात 10 मे रोजी जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील फेजर बॉईज शाळेच्या मैदानावर या सभेचे नियोजन करण्यात येत असून यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. आम्ही जिथे जिथे फिरतोय, जिथे ते जातो, तिथे लोक आम्हाला म्हणत आहेत की जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झालीच पाहिजे. जालन्यात उद्धव ठाकरेंची सभा व्हावी ही पब्लिक डिमांड आहे. त्यामुळे जालन्यात 10 मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात येत असल्याचं गोरंट्याल म्हणाले. या सभेला शरद पवार आणि आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांना देखील निमंत्रित केले असून ते सभेला येतील असा विश्वास गोरंट्याल यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे येत आहेत, कुठे सभा होणार आहे, कसं नियोजन केलं? बघा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा 10 तारखेला दुपारी 3 वाजता फेजर बॉईज शाळेमध्ये त्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आता परवानगीसाठी टाकलेलं आहे आणि परवानगी भेटल्यानंतर अधिकृतपणे आम्ही तुम्हाला सांगणार. सभेला महाराष्ट्राचे आणखीन कोण कोण नेते येणार आहे? हे बघा, महाराष्ट्र आम्ही पवार साहेबांनी शरदचंद्रजी पवारसाठी आम्ही टाकलेलं आहे, पण आज तिकडे मतदान आहे. त्यांचंही मला वाटतं की पॉझिटिव्ह येईल. आणि आप पार्टीचे जे नेता आहे संजय सिंग, त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट पाठवल्या. त्यांचाही आम्हाला 10 तारखेला ते येईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पहिल्यापासून आग्रही होता? हे बघा, मी नाही, पब्लिक डिमांड आहे त्यांच्यासाठी. आम्ही जिथं जिथं फिरतो ना, लोक म्हणतात उद्धव साहेबांची सभा घ्या, आणि तसा रिक्वेस्ट आम्ही आमच्या पार्टीच्या लोकांना दिलं, मग पार्टीच्या लोकांना त्यांना दिलं, 10 तारीख मग त्याने दिलं.